खूप चांगली प्रतिक्रिया आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करीन। विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी हे काम सुरू केलं आहे ते अप्रतिम चांगलं आहे। कारण शेवटी काय की आमच्या म्हणजे बाकी सध्या विरोधी पक्षाचं काम कोणीच करत नाही आणि म्हणून आज अंबादास दानवे यांनी जे सुरू केलेलं आहे त्यामध्ये जे काही मुद्दे आता इथे हातोहात पत्र देणे, हातोहात फोन करणे आणि इमिजिएटली ऑन दी स्पॉट आहे सगळं आणि त्यामुळे लोकांना ती खूप मोठी मदत होईल। आता जर त्यांनी नाही केली, त्या अधिकाऱ्यांनी नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना चांगलंच उत्तर देऊ। महाराष्ट्रात ते अनेक वेळेस आले, अनेक वेळेस रडले। महाराष्ट्रात अनेक वेळेस आले, अनेक वेळेस रडले। मुंबईत सुद्धा रडले। त्यांची जी स्टाईल आहे की थोडंसं आपलं रडलं की लोक मग भावुक होतात आणि मग हे किती चांगलं आहे। आत्ता अंबादास दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे बेरोजगारी किती आहे, कोणाला वर्षाला 2 कोटी लोकांना आम्ही काम दिले नाही आहे, सगळं सांगत बसले। पण एक मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा होतो, मोदींनी आल्यानंतर त्यांनी येताना सांगितलं की आम्ही प्रत्येक नागरिकांना 15 लाख देऊ। हे 15 लाख अजूनही आले नाही। हे जनता आम्हाला विचारते की 15 लाख आले नाही अजून काय। सांगायचा मुद्दा असा की त्यांची सगळं फक्त घोषणा करतात, बाकी काही नाही। आज बऱ्याच लोकांना ते आवडतात, ठीक आहे, ते त्यांचे फॅन असतील, परंतु प्रत्यक्षात फॅन जरी असलं तरी मी सांगेल काम काही नाही आहे, फक्त ते दबाव टाकून आणि आमच्यासारख्यांनी जर समजा काही विरोध दर्शवला की लगेच ईडी हे लावणे। सुडाची भावना ते घेत आहे। सुडाची भावना त्याने घेऊ नये। त्याने आत्तापर्यंत मी अटलजीच्या काळामध्ये त्या ठिकाणी 5 वर्ष होतो, एकदम छानपैकी काम झालं। मनमोहन सिंगच्या काळात मी 10 वर्ष काम केलं, काही नाही। पण NDAच्या काळात मी 5 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा आम्ही NDAचे असून सुद्धा आम्हाला काही मदत झाली नाही आणि म्हणून तसंच आता इथे चाललं आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे, आमच्या या जनता दरबाराच्यामुळे, शिवसेनेच्या जनता दरबाराच्यामुळे त्या ठिकाणी काही ना काही हालचाल होईल, नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याला उत्तर देऊ। ते नेहमी मुद्दाम त्या ठिकाणी रडून दाखवतात आणि भावनावेश करायला लावतात। आता लोकांना कळे हे मुद्दामच रडतात म्हणून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।